नमस्कार, गुड मॉर्निंग पब्लिक. कामाचा एवढा लोड आहे, त्यावर आपलं गाड्यांवर लक्ष नाही. आज सकाळी शोरूममधनं फोन आला, तशी काढली आहेत गाडी. आपण गेलो गाडी सर्व्हिसिंगला घेऊन, कारण गाडी घेतल्यापासून सर्व्हिसकडे लक्षच नाही आपला. गाडी चालवतात पप्पा आणि मी पण. मग काय त्याला गाडी सर्व्हिसिंगला घेऊन गेलो. गाडी सर्व्हिस नाही झाली, तिला ह्यांच्या हातात मोठा दिला बिल भाई 415. मागच्या वेळेला भाई 1600-1700 बिल केला होता. पहिलं भाई फर्स्ट सर्व्हिस गाडी, आता मी एवढा बिल करताय. नाही सर, ते असे चार्जेस तसे चार्जेस काय काय सांगत बसला होता. मग काय फायनली झाली आपली गाडी घेतली. आपण निघालो, तिथून आलो शॉपवर. अवतार एवढा पॅकर झाला होता भाई, रोडला ही धूल बिल. मग काय घेतली शॉपवर अशी व्हिडिओ. दीदी म्हणते मला नारळ पाणी प्यायचं आहे. मग तिच्यासाठी गेलो नारळ पाणी आणायला. तिथून आलो शॉपवर. तर दीदींनी मग 4 व्हीलरसाठी आपल्या डस्टर मागवलं होतं झिपझॅपवाला. त्याची अनबॉक्सिंग करून घेतली. असा दिवसभर टाईमपास वगैरे करत होतो. कस्टमर वगैरे चालू होते दिवसभर. खूप कामाचा लोड तर आहेच, थोडा टाईमपास पण केला पाहिजे आणि गाडीची केअर केलीच पाहिजे. तर तो पार्सल झाला. संध्याकाळी अजून एक पार्सल आला होता. त्याने घरात चपलीचा स्टँड मागवला होता. काहीतरी वाजले होते 8 बघा तुम्ही गाड्यामध्ये. मग तो आपण अनबॉक्सिंग करून घेतला तसा असाच. काय करणार, दुसरी कामच होती त्यावेळेला, कस्टमर नव्हता. मग काय करणार भाई. मग बोला अनबॉक्सिंग करून घे. मग पप्पाने मी जरा त्याच्यात चर्चा केली आपण. मग रात्री घेतला, शॉप बंद करायला. शॉप बंद केला. साहेब इथं काहीतरी करत होते. स्टँडवर घेतला आपण घरी जायला. तर कसं वाटलं ब्लॉग नक्की कमेंट करून सांगा. आवडलं असेल तर लाईक करा, नसेल आवडला तरी पण लाईक करा. भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. असेच ब्लॉग बनवण्यासाठी नक्की तुमच्या भावाला फॉलो करा. धन्यवाद.